महिलाओं से उनके अधिकार छीनकर ये लोग मेजे थपथपा रहे थे। This is an attempt to change the electoral map of India. Using and hiding behind India's women. या विधेयकाची भ्रूण हत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली। अब की बार 400 बार बदलेंगे संविधान, हे त्याच्या मागचं मोठं षडयंत्र आहे। तुम्ही ग्रामीण भागामध्ये ती म्हण ऐकली असेल की खरं चप्पल घालेपर्यंत खोटं जे आहे ते गावभर फिरून येतं। त्याचा अर्थ असा आहे की खरी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचण्याआधी किंवा ती त्यांना कन्व्हिन्स होण्याआधी खोटा प्रचार जो आहे किंवा प्रोपगंडा जो आहे तो वायू वेगानं लोकांमध्ये पसरतो। याचा संदर्भ आहे तो 3 विधेयकांची जी केंद्र सरकारनं लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस केली होती। त्याचं पहिलं विधेयक होतं नारी शक्ती वंदना अर्थात महिला आरक्षण विधेयक, दुसरं होतं परिसीमन म्हणजे डिलिमिटेशन मतदारसंघ पुनर्रचना, आणि तिसरं होतं केंद्रशासित प्रदेश दुरुस्ती विधेयक। आणि या 3 विधेयकांसाठीचं 2/3 मेजॉरिटी सत्ताधाऱ्यांकडे असणं अपेक्षित होतं, पण त्यांना ती 2/3 मेजॉरिटी मिळवता आली नाही आणि पर्यायानं ही 3ही विधेयकं पारित होऊ शकली नाहीत। आता यानंतर भाजप किंवा सत्ताधारी पक्ष प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं की नारी शक्ती वंदना महिलांना अधिकार देण्यासाठी आम्ही हे विधेयक आणलेलं होतं आणि तेच तुम्ही पारित होऊ दिलं नाही। विरोधक जे आहेत ते महिला विरोधी मानसिकतेचे आहेत, त्यांनी या विधेयकाची भ्रूणहत्या केलेली आहे। काँग्रेसवरती बोलताना पंतप्रधानांनी जवळपास 70 ते 80 वेळा काँग्रेसचं नाव त्यांच्या अर्ध्या तासाच्या संबोधनामध्ये घेतलं आणि त्यांनी दावा केला की काँग्रेसला याची किंमत चुकवावी लागेल, काँग्रेसनं हे पाप केलेलं आहे। अर्थात पंतप्रधान या बाजूनी असा युक्तिवाद करायला लागल्यानंतर तिकडे प्रियंका गांधी होत्या। प्रियंका गांधी म्हणाले की हे फसवणूक करत आहेत, त्यांना डिलिमिटेशन करून एका प्रकारे सत्तेवरती कब्जा करायचा होता। दुसऱ्या बाजूने असा हल्ला सुरू झाल्यानंतर आज भाजप शासित राज्यांमधले मुख्यमंत्री उतरले, त्यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केला। देवेंद्र फडणवीसांनी आपल्या राज्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की काँग्रेस आणि विरोधी पक्ष हा महिला विरोधी आहे, त्यांनी लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झालाय, हत्यारे आहेत विरोधक आता जे आहेत सोबत ते, आणि एका प्रकारे विरोधकांनी सरड्यासारखा रंग बदलला कारण सरकारकडं 2/3 मेजॉरिटी नाहीये। आता मुद्दा असा आहे की हे सगळं कोण म्हणतंय? भाजप म्हणतंय, दुसरीकडे काँग्रेस। मग काँग्रेसला लक्षात आलं की हे एका बाजूचा प्रचार चालू झालेला आहे, मग दुसऱ्या बाजूनी प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव, सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदा सुरू झाल्या आणि ते असं म्हणाले की भाजप जे आहे त्यांची मानसिकता जी आहे ती मानसिकता महिला विरोधी आहे, ते फसवणूक करतायत देशामध्ये। देशाचं जे फेडरल स्ट्रक्चर आहे किंवा देशाची अखंडता जी आहे ती त्या विधेयकांमुळे धोक्यात येणार होती। महिला आरक्षण जर द्यायचं होतं तर 2023ला जे विधेयक पारित झालेलं होतं त्यानुसार का दिलं नाही? 543 जागांमध्ये का दिलं नाही? एका प्रकारे डिलिमिटेशनला महिला विधेयक जोडून, महिला आरक्षण विधेयक जोडून भाजपला साऊथची जी राज्य आहेत किंवा दक्षिणची जी राज्य आहेत जे त्यांना फेवर करत नाहीयेत त्यांच्यावरती अन्याय करायचा होता आणि म्हणून आम्ही या विधेयकाच्या विरोधामध्ये आहोत। देवेंद्र फडणवीस यांनी चॅलेंज केलं की तुम्ही माझ्यासोबत डिबेट करा। इकडे प्रणिती शिंदे आणि शोभा बच्चा म्हणाले की सगळ्यांनी कशाला, मोदींना पण बोलवा, तुम्ही सगळेजण या, आम्ही 5 महिला खासदार येतो। आता म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे की दोन्ही बाजूचा युक्तिवाद काय आहे आणि हे खरं आणि खोटं जे एकाच वेळेला चप्पल घालून बाहेर पडलेलं आहे गावामध्ये त्यातलं नेमकं सत्य काय आहे। तर बघा, लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याकडे पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक पारित झालं तर ते कधी झालं? तर आपल्याकडे महिला आरक्षण विधेयक जे आहे ते पारित झालं 2023ला। किती मतांनी पारित झालं? तर ते पारित झालं मला असं वाटतं 452 विरुद्ध 2 मतांनी। 2 मतं कुठली होती? तर ऍब्सोल्यूट होते AMIMचे खासदार, म्हणजे महिला आरक्षण 2023ला ऑलरेडी मिळालेलं होतं, त्याच्यावरती राष्ट्रपतींची सही सुद्धा झालेली होती, त्यामुळे ते लागू झालेलं होतं, त्यामुळे 2024ला ते लागू करणं अपेक्षित होतं। पण सरकारने काय केलेलं होतं? सरकारने त्याला जोडलेलं होतं सेन्ससशी, म्हणजे आपली जी जनगणना आहे त्या जनगणनेशी आणि डिलिमिटेशनशी जोडलेलं होतं। आता जनगणना करायची आहे म्हणल्यानंतर त्यांनी कुठली जनगणना त्यासाठी ग्राह्य धरलेली होती? तर 2021ची जनगणना ग्राह्य धरलेली होती। पण 2021ची जनगणना जर ग्राह्य धरायची असेल तर आपल्याकडे ते लेटेस्ट आकडे पाहिजेत। 2021ला जनगणना करायची होती पण कोविडमुळे ती जनगणना करता आली नाही। 22, 23, 24 मध्ये ती संधी होती पण सरकारनं ती संधी घालवली आणि जून 2025 मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की आपण आता जनगणना करतो आहोत, त्याचा पहिला टप्पा आता चालू आहे, ती जनगणना पूर्ण होईपर्यंत
2028 उजाडू शकतो किंवा 27चा एंड पण येऊ शकतो. आता मग तोपर्यंत थांबायचं का, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की डिलिमिटेशन तर करायचं आहे आणि त्यांनी आधार कुठला पकडला, म्हणून त्यांनी आधार पकडला. आता आपल्याकडे लेटेस्ट आकडे नाही आहेत जनगणनेचे, म्हणून आधार पकडला 2011चा. आता 2011चा आधार पकडला, याच्याबद्दलच विरोधकांना आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर डिलिमिटेशन करताय तर तुम्ही ते लेटेस्ट आकड्यांच्या आधारे केलं पाहिजे, आणि ते तुम्ही करत नाही आहात. आणि तुम्ही जे पारित झालेलं बिल आहे महिला आरक्षण विधेयक, ते याच्यामध्ये त्याला लिंक करताय, आणि ही एका प्रकारची फसवणूक आहे असं काँग्रेस आणि त्यांच्या पक्षांचं म्हणणं आहे. आता मुद्दा काय बघा, मुद्दा असा आहे की 1976 ज्याला डिलिमिटेशन झालं त्यावेळेची जी लोकसंख्या होती आणि आताची लोकसंख्या जी आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आलेलं आहे. आता त्याचं कारण असं आहे की लोकसंख्या वाढीचा दर जो होता, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी बऱ्याचशा मोहिमा राबवल्या गेल्या आणि त्याला काही प्रमाणामध्ये दक्षिणेतल्या राज्यांनी अधिक प्रतिसाद दिला. केरळ असेल, तामिळनाडू असेल, बाकीच्या राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो 60 ते 70% होता. आंध्र असेल, कर्नाटक असेल, तिथं 113%, 117% असा होता. पण युपी, बिहार या राज्यांमध्ये जी उत्तरेतली राज्य आहेत, ज्यांची लोकसंख्या ऑलरेडी जास्त आहे, तिथल्या लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो जवळपास 190% ते 200% होता. आता याच्यामुळे फरक काय पडला, तर याच्यामुळे फरक असा पडणार होता की जागांचा आकडा जो आहे तो जागांचा आकडा कदाचित उत्तरेमध्ये वाढला असता, कारण 850 खासदार होणार होते. 850 खासदार आणि काय दक्षिणेमध्ये पण जागा वाढणार होत्या, पण त्याचं प्रमाण जे आहे ते व्यस्त होईल का काय अशी भीती होती. आता मुद्दा असा आहे की पंतप्रधान आणि गृहमंत्री असा दावा करतायत की सगळीकडे समान जागा वाढणार होत्या. आज मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही आताच्या एक्झिस्टिंग जागाच्या 50% जागा वाढवणार होतो. पण विधेयकामध्ये त्याचा उल्लेख आहे का, तर विधेयकामध्ये तसा काही उल्लेख नाहीये, स्पष्ट उल्लेख नाहीये की तुम्ही राज्यामध्ये किती जागा वाढवणार. बघा, ज्या वेळेला 543 पासून 850 जागा होत आहेत तेवढाच त्याच्यामध्ये उल्लेख आहे, तेवढाच. म्हणजे 815 जागा लोकसभेमधून वाढणार आणि राज्यांमधून, आणि वरच्या 35 जागा ज्या आहेत त्या केंद्रशासित प्रदेशामधून. कुठल्या राज्यामध्ये किती वाढणार, कशा वाढणार, त्याचा काही उल्लेख नाही. दुसरा मुद्दा जो आहे त्यातला, पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघंही म्हणत होते की अनुपात जसे तसा राहील, प्रपोर्शन जे आहे ते जसे तसं राहील. प्रपोर्शन म्हणजे काय, उदाहरण, आत्ता 543 खासदार आहेत, त्याचे 3% किंवा 3.5% जागा ज्या होतील त्या केरळमध्ये आहेत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. त्या किती होतात, आता 20 आहेत. आता 14.7% उत्तर प्रदेशमध्ये, त्या किती होतात, 80. आता हे प्रमाण जे आहे ते प्रमाण सेम राहील, पण जागा सेम राहतील असं म्हटलंय का, किंवा जागा सुद्धा तशाच वाढतील असं म्हटलंय का, तर त्याची कुठलीही लेखी हमी जी आहे ती विधेयकामध्ये देण्यात आलेली नाही. त्यामुळं कदाचित 2011चा जर सेन्सस पकडला आपण किंवा जनगणना पकडली तर उत्तर प्रदेशामध्ये ज्या जागा होतील त्या 120 ते 138 पर्यंत वाढू शकल्या असत्या, आणि दक्षिणेमध्ये केरळच्या ज्या जागा वाढल्या असत्या त्या 3 ते 10 पर्यंत वाढल्या असत्या. आता जे सांगितलं जातंय, जे गृहमंत्री पण म्हणाले की दक्षिणेतल्या जागा 200 पर्यंत जाणार होत्या जवळपास, आता किती आहेत, 129. मग त्याच्यात जर 200 पर्यंत जाणार होत्या तर जवळपास 70 जागा वाढणार होत्या. मग त्याला विरोधकांचा आक्षेप काय, त्याचा आक्षेप असण्याचं कारण असं आहे की युपी, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 4च जागांमध्ये जी लोकसंख्या आहे त्यानुसार जर बघितलं तर त्या जागा जवळपास 350कडे गेल्या असत्या, आणि बाकीची उत्तरेतली राज्य आपण त्याच्यामध्ये पकडलेलीच नाहीये. म्हणजे तो आकडा जवळपास 500च्या पण घरात जाऊ शकला असता सगळ्या उत्तरेतल्या राज्यांचा. आणि म्हणून याला विरोधकांनी आक्षेप घेतलाय, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीये. 2 मुद्दे. विरोधक म्हणतात महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, तुम्ही ते बिल 2023 मध्येच पारित केलेलं आहे. त्याचे खूप सारे स्क्रीनशॉट फिरतायत की पंतप्रधानांनी सुद्धा त्यावेळेला ट्विट केलेले आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं त्यावेळेचं ट्विट आहे. पंतप्रधान दुसऱ्या दिवशी 2023 मध्ये अहमदाबादमध्ये गेले, मग महिला आरक्षण विधेयक पारित झाल्यामुळं तिथे त्यांचं स्वागत करण्यात आलं, एक रॅली सुद्धा निघाली छोटी, हे सगळं आहे. मग त्यावेळेला पारित झालं ते काय होतं, ते महिला आरक्षण विधेयकच होतं ना. आता मुद्दा असा आहे, जर त्याच्यामध्ये 2021चा सेन्सस पकडण्यात आलेला होता तर तो 2011चा अचानक का करण्यात आला. तिसरा मुद्दा असा आहे की जर अनुपात सेम राहणार आहे असं तुम्ही म्हणताय, प्रपोर्शन सेम राहणार आहे, टक्केवारी सेम राहील, पण जागाही त्याच प्रमाणात तशाच वाढतील, आणि जागांची किती जागा कुठल्या राज्यामध्ये वाढणार त्याचा विधेयकामध्ये उल्लेख का केला नाहीये. त्याच्यामुळे याच्यामध्ये शंका घ्यायला वाव आहे का, तर विरोधक म्हणतात की हो, याच्यामध्ये शंका घ्यायला वाव आहे. सत्ताधारी काय म्हणतात, सत्ताधारी म्हणतात की याच्यामध्ये साऊथ वर्सेस नॉर्थ असं काही डिवाइड होणार नव्हता,
आम्ही सगळीकडच्या जागा समान वाढवणार होतो, पण विधेयकामध्ये कुठेही लेखी आश्वासन दिलं गेलेलं नव्हतं किंवा लेखी अशा पद्धतीचं काही केलं गेलेलं नव्हतं. याच्यामध्ये झालं काय असतं, ही 2 व्हर्जन्स आहेत. आता याच्यामुळे झालं काय असतं, जर सत्ताधारी म्हणतायत तशा पद्धतीनं जर झालं असतं तर उत्तरेमधल्या खासदारांचं प्रमाण 850 पैकी मोठ्या प्रमाणावरून त्यांचं प्रमाण राहिलं असतं आणि दक्षिणेमध्ये जी 5 राज्य आहेत त्यांचं प्रमाण अत्यल्प राहिलं असतं. एखादं महत्वाचा कायदा आणायचा असेल तर देशासाठी तो कायदा आणताना दक्षिणेतल्या राज्यांना जर त्यावर आक्षेप असेल तर त्याला काही किंमतच उरणार नव्हती त्यांच्या मतांना, त्यामुळं त्याला काही अर्थ उरला नसता. तिसरं काय आहे, समान अधिकार, समान हक्क आणि समान जबाबदारी हे देशाचं सूत्र आहे. त्या सूत्राला धक्का लागला असता. मी परवा सुद्धा जसं आपल्याशी बोलताना म्हणालेलो होतो की आपल्या देशामध्ये कुठलीच गोष्ट जी आहे ती समान सगळीकडे नाहीये. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जवळपास भारतात 3000हून अधिक जाती आहेत आणि पोट जातींची संख्या जी आहे ती 25,000पासून जास्त आहे. 120हून अधिक भाषा बोलल्या जातात आणि बोलीभाषा आणि इतरांचा समावेश त्यात नाहीये. कन्याकुमारी ते काश्मीर आपली वेशभूषा, राहणीमान, संस्कृती, सण, परंपरा सगळं वेगळं आहे आणि तरी सुद्धा हा देश जो आहे तो एकसंध आहे. 2 सत्य आहेत, एक विरोधकांचं सत्य आहे, एक सत्ताधाऱ्यांचं सत्य आहे आणि लोकांना त्यातलं सत्य जे आहे ते चूज करायचं आहे. आता पत्रकार म्हणून ज्याला आम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघतो त्यावेळेला सगळ्या फॅक्ट ज्या आहेत त्या आम्ही तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आता तुमची जबाबदारी आहे हे समजून घेण्याची, खाचाखोचा समजून घेण्याची. कारण केवळ कोणीतरी सांगतंय म्हणून तुम्ही ही गोष्ट मान्य केली नाही पाहिजे. तुकाराम महाराजांनी पण म्हटलं होतं की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. बहुमत म्हणजे अधिक लोक जी गोष्ट सांगतायत ती खरीच असेल, मोठ्या संख्येनं जे लोक गोष्ट सांगतायत ती खरीच असेल असं मानण्याचं कुठलंही कारण नाही. मला असं वाटतं की हीच बाब जी आहे ती लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि विचार केला पाहिजे की विधेयक आलं असतं, 850 जागा झाल्या असत्या, पण जर असा असमतोल झाला असता तर त्या राज्यांवरती किती अन्याय झाला असता. दुसरा मुद्दा, जर महिलांना आरक्षण द्यायचंच आहे तर ते आत्ताही दिलं जाऊ शकतं का, तर इझिली दिलं जाऊ शकतं. 543 मध्ये सभागृहामध्ये विरोधक म्हणतायत की या क्षणापासून तुम्ही जर ते लागू करत असाल तर आम्ही ते करण्यासाठी तयार आहोत. 543 मध्ये महिलांना 33% आरक्षण द्या. ठीक आहे, हरकत नाहीये. आणि म्हणून आता तुम्हाला विचार करायचा आहे. सत्ताधारी म्हणतायत एक रूम आहे, परिस्थिती कशी आहे बघा, एक रूम आहे, बंद आहे, त्याला एक खिडकी आहे. सत्ताधारी म्हणतायत की बाहेर पाऊस पडतोय, विरोधक म्हणतायत की बाहेर ऊन पडतंय. पत्रकार म्हणून आमची आणि नागरिक म्हणून तुमची जबाबदारी आहे की खिडकी उघडून बघा बाहेर पाऊस आहे का ऊन आहे. मला असं वाटतंय ही एवढी गोष्ट जरी आपण करू शकलो, सत्य पडताळून बघू शकलो, त्याची टेस्ट करू शकलो, तरी नागरिक म्हणून आपण पास होऊ. एक वसीम बरेलवीचा शेर आहे कि झूठ के आगे पीछे दरिया चलते हैं, झूठ के आगे पीछे दरिया चलते हैं, सच बोला तो प्यासा मारा जाएगा. मला असं वाटतंय की हे कितीही असलं तरी सुद्धा तुमच्या आजूबाजूला जी इन्फॉर्मेशन येते ती तपासून बघा आणि त्यातलं सत्य जे आहे ते ठळकपणे बोल्डमध्ये, इटॅलिकमध्ये अधोरेखित करा आणि ते मान्य करा. आजच्या सेंटर पॉइंटमध्ये इथं थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.